आपल्यासोबत महापौर ऋतू तावडे जोडल्या गेले आहेत। ऋतूजी, काही दिवसांपूर्वी जेव्हा तुम्ही पाहणी करत होता तुमच्या शेजारीच मॅनहोल उघडा होता, एक कर्मचारी पडला होता पालिकेचा, त्यावेळेस तुम्ही सांगितलेलं होतं की अशा घटना घडणार नाही, मॅनहोलवरची झाकणं लावली जातील। मात्र साकी नाक्यामध्ये आज एक व्यक्ती या मॅनहोलमध्ये पडतोय, का कुठल्या उपाययोजना केल्या जात नाहीयेत वेळेत? साकी नाक्याकडे घडलेली जी घटना आहे ती पण दुर्दैवी आहे। या ठिकाणी आता मी सगळी माहितीच घेते फोनवरती। तर त्या ठिकाणी जाळ्या लावण्याचं काम चालू होतं, पण पूर्ण या तिकडे असणाऱ्या वॉर्ड ऑफिसर, एई, सब इंजिनियर त्यांची ही खूप मोठी चूक आहे। भर पावसामध्ये त्यांनी जाळ्या लावण्याचं काम जे आहे ते भर पावसामध्ये त्यांनी घ्यायला नको होतं, त्यामुळेच ती व्यक्ती त्यांना बिचारायला कळालं नाही, त्या पाण्याखाली मॅनहोल ओपन आहे आणि ती व्यक्ती त्या मॅनहोलमध्ये गेली आणि आत्ताच मला कळालं की व्यक्ती मिळाली आहे पण ती डेड आहे, मृत पावली आहे या ठिकाणी। तर ही फार मोठी प्रशासनाची चूक आहे। वारंवार मी ह्यांना सांगत असते की प्रत्येक गोष्ट आधीच करून घ्या, प्रत्येक वेळा निर्देश दिलेले आहे, प्रत्येक वेळा मीटिंग घेतलेल्या आहे, प्रत्येक वेळा जागोजागी मी जाऊन मी पाहणी केलेली आहे, तरी पण अशा पद्धतीचे जर हे अधिकारी चुका करतात आहेत तर ह्यांना या ठिकाणी पूर्ण जशी या चेंबूरच्या घटनेमध्ये 3 अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निलंबनाची कारवाई केली तशीच या ठिकाणी या अधिकाऱ्यांवरती कारवाई नक्कीच होणार। परंतु मला या गोष्टीचं वाईट वाटतं, इतके सगळे निर्देश देऊन वारंवार यांना सांगून सुद्धा या प्रशासनाच्या लोकांकडनं काय या चुका होतात आहे। वॉर्ड ऑफिसर हिरलेकर त्यांच्याशी बोलताना मला कळालं की एई आणि सब इंजिनियरनी ते काम ओपन करून ठेवलं होतं, पण मी आता वॉर्ड ऑफिसरला सांगितलं की एई आणि सब इंजिनियर याची जबाबदारी तुम्हाला पण आता घ्यावी लागेल, तर अशा पद्धतीने वॉर्ड ऑफिसरला या ठिकाणी पळवाट काढता येणार नाही। तर त्यामुळे त्यांच्यावरती ही जबाबदारी निश्चित होणार आहे आणि अशा पद्धतीने भर पावसामध्ये डायरेक्ट ओपन करायची गरज नव्हती जाळी टाकण्यासाठी, हे आधीच करून घ्यायला पाहिजे होतं प्रशासनाने। आणि वारंवार आम्ही त्यांना हे सांगत आलेलो आहे की आधीच या सगळ्या गोष्टी कामं कम्प्लीट उरकून टाका, पण ह्याची आता चौकशीच करणार आम्ही की या पद्धतीने काय, ह्याची आता मीटिंग घेतल्यावरती कळेल मॅडम। ऋतूजी, या ठिकाणी काम केलं जात होतं, भर पावसामध्ये काम केलं जात होतं, ही माहिती तर तुमच्यापर्यंत आता मिळालेली आहे, मग आता कारवाई काय नेमकी केली जाईल या सगळ्यांवर? एक तर रस्ता, तो रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे, मॅनहोल दिसत नाहीये, लोक रस्त्यावरून चालतात आहे आणि अशा वेळी ते सुद्धा काम चालू असताना परत तुम्ही ते मॅनहोल ओपन टाकून बाजूला जात आहे ना, तिथे बॅरिकेड्स लावत आहे ना, काही निर्देश आहेत लोकांना की या ठिकाणी मॅनहोल आहे। नाही, खूप मोठी चूक आहे, या चुकीला माफी नाहीये बिलकुल। ऋतूजी, माझ्यासोबत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक देखील जोडल्या गेल्या आहेत, ज्या संपूर्ण घटनेची अपडेट देत आहेत। मनश्री, काय सांगशील, काय बोलशील? नक्कीच महापौर ऋतू तावडेंना खरं आपण हा प्रश्न विचारायला हवा की ऋतूताई, तुम्ही काही दिवसांपूर्वी आदेश देता जाळ्या लावण्याचा, खरं तर हा आदेश तुम्ही पहिल्यांदा दिलाय महापौर झाल्यानंतर? नाही मनश्री, मी या ठिकाणी तुम्हाला थांबा, नाही उगीच तुम्ही आरोप अशा पद्धतीचे करू शकत नाही माझ्यावरती। मी जाळी लावण्याचे आदेश पावसाळ्याच्या पूर्वी दिले होते, भर पावसात दिले नव्हते। नक्कीच, मात्र यापूर्वी सुद्धा डॉक्टर अमरापूरकरांची जी घटना झाली त्यावेळेस सुद्धा मुंबईकर प्रतीक्षेत होते की कधी या मॅनहोलवरती जाळ्या बसवल्या जातील। आज केवळ संरक्षक जाळी नसल्याने जेव्हा मुंबईकरांचा मृत्यू होतो, तुम्ही कठोर कारवाई करणार का, कठोर निर्देश देणार का? पावसामध्ये अशा पद्धतीने तुम्ही मॅनहोल ओपन करून जाळ्या लावण्याचं जर काम करत असणार तर ही फार मोठी चूक आहे। भिडे मॅडमने ऍक्शन घ्यावी त्याच्यावरती। जसं काल त्या तिघांना निलंबित केलं तसं ह्यांनाही निलंबित झालंच पाहिजे। मी तर मागणीच करते त्यांच्याकडे आणि मी ह्याचे आदेशही दिलेले आहेत की या संबंधित वॉर्ड ऑफिसर, सब इंजिनियर आणि एईने वॉर्ड ऑफिसरला सुद्धा ह्याच्यामध्ये घेऊन त्यांचंही निलंबन झालं पाहिजे। सहाय्यक आयुक्त कायम जबाबदारी ही कनिष्ठ अधिकाऱ्यांवरती ढकलत असतात, आता सहाय्यक आयुक्त सुद्धा या घटनेला जबाबदार आहे असं तुमचं म्हणणं आहे का? सहाय्यक आयुक्त आणि एई आणि एई या ठिकाणी आणि सब इंजिनियर ह्यांचीही नावं पुढे येतात आहे। मी हिरलेकरांना सांगितलंय एई आणि सब इंजिनियर आणि त्याच्याबरोबर तुम्ही सुद्धा, तिघांनीही जबाबदारी तुमची निश्चित होणार आणि त्यांच्यावरती कारवाई होणार। या घटनेनंतर आता तुम्ही पुन्हा एकदा पाहणे दौरे करणार, कुठल्या कुठल्या मॅनहोलची झाकणं उघडी आहेत, सगळ्यात महत्वाचं झाडांचा प्रश्न सुद्धा तितकाच गंभीर आहे, झाडं कमजोर झालेली आहेत, मॅनहोलच्या झाकणांवरती किंवा मॅनहोलवरती आपल्याला संरक्षक जाळ्या बघायला मिळत नाहीयेत। आता सत्ताधारी म्हणून तुमची काय भूमिका असणार? प्रत्येक वेळा मी हे असतील त्या ठिकाणी वॉर्डमध्ये
की झाडांची पाहणी करा. ज्या ठिकाणी जे झाड पडलं त्याच्या इथे पण मी व्हिजिट केली होती. तेव्हाही मी सांगितलं होतं की झाडांचं ऑडिट करा, त्या ठिकाणी झाडांची पाहणी करा. रस्त्याची कामं चालू असताना सिमेंटचं पाणी जातंय त्या ठिकाणी, हे वारंवार माझ्याकडनं निर्देश जातात आहे आणि अंकुश पण आहे त्याच्यावरती, काम पण करून घेते. पण हाच मला मोठा प्रश्न आहे की एवढ्या भर पावसामध्ये हे झाकण काढायचं काम मॅनहोलचं ते का केलं? हा पावसामध्ये काढायची तर ह्याच्यावरती ज्या आता अधिकारी आहेत, वॉर्ड ऑफिसर हेर्लेकर आहेत, त्यांच्यावरती ही जबाबदारी 100% निश्चित हे होणार तर कारवाई होणार. यापूर्वी तुम्ही झाडांच्या बाबतीत ऑडिटचे आदेश दिलेले आहे की मुंबईतल्या प्रत्येक झाडाचं ऑडिट करण्याचे निर्देश तुम्ही दिलेले आहेत. मॅनहोलचं सुद्धा ऑडिट आता मुंबई महापालिका करणार का? नाही, मॅनहोलचं ऑडिट म्हणजे ते मी गेल्या 1.5 महिन्यापासून सांगते की पावसाळ्यापूर्वी असलेली झाकणं सगळी जाळ्या तपासून घ्या, चेक करा, त्या बसलेल्या आहेत का नाही, त्या व्यवस्थित आहेत की नाही, हे वारंवार मी माझ्या मिटिंगच्या माध्यमातून, मला वाटतं मनश्री तुम्ही तर होता महानगरपालिकेत, या सगळ्या मिटिंग्स तुम्ही पाहिलेल्या आहेत. माझ्या व्हिजिट्सला मी प्रत्येक ठिकाणी गेलेले आहे, प्रत्येक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत. भिडे मॅडमला सुद्धा बोलावून मी सांगितलेलं आहे की हे सगळं तुमच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांकडनं करून घ्या या सर्व गोष्टी. बिफोर मॉन्सून जे आपण झाडं असतात, सीसी रस्त्याची कामं असतील, त्या ठिकाणी असलेले साईड ड्रेन असतील, त्या ठिकाणी असलेली झाडं असतील, हे सगळीच कामं मी या ठिकाणी सगळ्यांनाच निर्देश दिलेले आहेत. पण ही जी घटना घडली अतिशय दुर्दैवी घटना घडली. नक्कीच ऋतुजी, आपण अपेक्षा करूयात की लवकरात लवकर या प्रकरणामध्ये कारवाई केली जाईल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर साकीनाक्यामध्ये ही घटना घडलेली आहे. साकीनाक्यामध्ये उघड्या मॅनहोलमध्ये व्यक्ती पडलेली आहे. नुकतंच आपल्यासोबत महापौरांनी देखील बातचीत केलेली आहे. या प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जे कोणी जबाबदार आहेत, पावसाळ्यामध्ये ही कामं करण्याला परवानगी नसते, मात्र तरी देखील ही कामं केली गेली, त्यामुळे या सगळ्या घटनेला जबाबदार असणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होणार, कठोर कारवाई होणार असं आश्वासन महापौरांकडून देण्यात आलेलं आहे.